भाजप सोडून इतरांशी युतीसाठी पवारांची राष्ट्रवादी तयार. युतीबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा निर्णय. स्थानिक परिस्थिती पाहून युतीबाबत निर्णय घ्या, शरद पवारांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना. आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकांचं सत्र सुरू. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकांना विशेष महत्त्व. आजच्या बैठकीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांचा घेतला आढावा. धाराशिवमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला धक्का. जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांचा राजीनामा. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंना पाठवला राजीनामा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर. उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची पुण्यात बैठक. पुण्यातील पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे साधणार संवाद. लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा महाविकास आघाडीनं ऑब्जेक्शन का नाही घेतलं? का नाही म्हटलं? मतदान यादीमध्ये घोळ किंवा आयोग भाजपाला बांधलेला आहे. भाजप आमदार प्रताप अडसड यांचा विरोधकांना सवाल. ही मतचोरी की वोट जिहाद? भाजपचा विरोधी पक्षांना खोचक सवाल. मुंबईवर जर कोणी खान लादण्याचा प्रयत्न केला तर सहन केला जाणार नाही. जागो मुंबईकर, भाजपचा मवियावर निशाणा. मुख्यमंत्री असताना मराठवाड्यासाठी केलेलं एक काम सांगावं आणि 1000 रुपये घेऊन जावे. भाजप आमदार संजय केणेकरांचं उद्धव ठाकरेंना थेट आव्हान. तर मुंबई महानगरपालिकेची जाहिरात वादाच्या भोवऱ्यात. महामार्गावरील वृक्षतोडीची जाहिरात उर्दू वृत्तपत्रात. मुंबईची अधिकृत भाषा उर्दू कधी झाली? ठाकरेंचे मुलुंड विधानसभा संघटक अॅडव्होकेट सागर देवरेंचा सवाल. मुंबईच्या शिवाजी पार्कवर पुन्हा उसळणार संविधान प्रेमींचा जनसागर. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात 25 नोव्हेंबरला संविधान सन्मान सभा. उद्धव ठाकरेंचा दौरा म्हणजे राजकीय नौटंकी. भाजप प्रवक्ते राम कुलकर्णींची टीका. महाराष्ट्र, हरियाणा, एमपीमध्ये मतचोरी पकडली. मतदार याद्यांबाबत हरियाणातूनही तक्रारी. राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर आरोप. हरियाणात एक्झिट पोलमध्ये आमचा विजय दाखवला. काँग्रेसच्या विजयाचा पराभव करण्याचा दावा. राहुल गांधींचं वक्तव्य. तर हरियाणात पोस्टल मतदानातही काँग्रेस पुढे होती. हरियाणात काँग्रेस भाजपच्या मतांमध्ये 1.18 लाखांचा फरक होता. राहुल गांधींचं वक्तव्य. ब्राझीलच्या मॉडेलनं हरियाणात मतदान केलं. 22 जागांवर तिनं वेगवेगळ्या नावानं मतदान केलं. राहुल गांधींचा आरोप. राहुल गांधींनी हरियाणातील बोगस मतदार याद्यांचा गठ्ठा दाखवला. देशातील तरुणांनी ही मतचोरी समजायला हवी. राहुल गांधींचं वक्तव्य. निवडणूक आयोग भाजपला मदत करताय. निवडणूक आयोगानं सीसीटीव्ही फुटेज डिलीट केलं. राहुल गांधींचा आरोप. तर निवडणुकीच्या वेळी राहुल गांधी परदेशात जातात. राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपच्या किरेन रिजिजूंचं उत्तर. राहुल गांधी आपली निराशा लपवतायत. पक्षात ताळमेळ नसल्याचं काँग्रेस नेत्यांचं वक्तव्य. किरेन रिजिजूंचा सवाल. तर मतदार याद्यांमध्ये फक्त भारतीय नागरिकांचं आहे. जनता आनंदी आहे. अडचण फक्त राहुल गांधींना. रिजिजूंचं वक्तव्य. हरियाणात काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसला हरवलं. राहुल गांधी बिहारमध्ये येऊ नये अशी जनतेची प्रतिक्रिया. किरेन रिजिजूंचं वक्तव्य. पारदर्शकपणे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होते. मतदार याद्या निवडणुकीआधी उपलब्ध होतात. हरल्यावर आम्ही कधी निवडणूक आयोगाला दोष दिला नाही. किरेन रिजिजूंचं वक्तव्य. कोल्हापुरात लवकरच आयटी पार्क उभारणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कोल्हापुरात घोषणा. आगामी निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. दिलेला शब्द पाळतो म्हणून लोक पाठीशी राहतात. कोल्हापुरात शिवसेनेचा नाद करायचा नाही. पक्षाला काँग्रेसच्या दावणीला बांधणाऱ्यांना धडा मिळाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका. शक्य तिथे महाविकास आघाडी एकत्र लढणार. घोळ दूर करून निवडणुका घ्या. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. निवडणूक घेण्याची एवढी घाई का? घोळ असलेल्या निवडणुका घेण्यामध्ये काय अर्थ? सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया.
इंदापूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा अंकिता शहा यांचा जनसंपर्क दौरा सुरू. 5 वर्षांच्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर. संजय राऊत फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता दाखल. राऊतांची तब्येत बिघडल्यानं उपचारासाठी दाखल. जिथे युती नाही तिथे निवडणुकीनंतर युती होणार. कोणत्याही परिस्थितीत आम्ही तिघं एकत्रच. मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. उद्धव ठाकरे टोमणे मारण्याव्यतिरिक्त काही करत नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार. उद्धव ठाकरे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद. या पार्श्वभूमीवर भूमच्या पाथरूडमध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात. बीडमध्ये उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याला शेतकऱ्यांनी फिरवली पाठ. मेळाव्याच्या ठिकाणी फक्त कार्यकर्त्यांचीच गर्दी. महिला आणि कार्यकर्तेच मेळाव्यासाठी उपस्थित. धाराशिवच्या भूम तालुक्यात उद्धव ठाकरेंकडून पाहणी. उळूप गावातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन साधला संवाद. पूर परिस्थितीमुळे शेतीचं झालेलं मोठं नुकसान. ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या व्यथा घेतल्या जाणून. मी मराठवाड्यात राजकीय प्रचार करण्यासाठी आलेलो नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. शेतकरी एकवटला असं वाटलं आणि मुख्यमंत्र्यांनी कोपराला गूळ लावला. सरकारचं पॅकेजही मोठी थट्टा. उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल. आता कर्जमाफी केली तर बँकांचा फायदा हा मुख्यमंत्र्यांचा शोध. जूनमध्ये कर्जमाफ होणार असेल तर आता हप्ते भरायचे की नाही? उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल. खोतांड खोटं बोलणारं मतचोरी करणाऱ्या सरकारविरोधात एकवटूयात. जूनची मुदत अमान्य. आत्ताच कर्जमाफी करा. उद्धव ठाकरेंचं आवाहन. सत्ताधाऱ्यांच्या तालावर नाचणाऱ्या निवडणूक आयोगाला रॉकस्टार म्हटलं पाहिजे. मनसे प्रवक्ते हेमंत कुमार कांबळेंचा खोचक टीका. अर्जेंटिनाच्या कृषी मंत्री मेरिडाने बहरीनचा धुळ्यातील केशरानंद जिनिंगला भेट. मेरिडाने बहरी यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद. भारत अर्जेंटिना भौगोलिक व्यापारावर केली चर्चा. वर्ध्यात महाविकास आघाडी घटक पक्षांना सोबत घेऊन लढणार. खासदार अमर काळेंची माहिती. यादीत घोळ असताना निवडणुका ढकलणं अपेक्षित होतं. आयोगाच्या निर्णयानं समाधानी नाही. अमर काळेंची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचं कुतूहल. ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले हे बरं वाटलं. सगळ्याच बाबी नकारात्मक पद्धतीनं बघणं चुकीचं. प्रवीण दरेकरांची उद्धव ठाकरेंवर वक्तव्य. व्हीव्हीपॅटमध्ये चोरी असणार त्यामुळे त्या घेतल्या नाही. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा आरोप. लोकशाहीने दिलेला अधिकार सरकार हिरावून घेत आहे. यशोमती ठाकूर यांची टीका. निवडणूक न झाल्यानं अधिकारी फायदा घेत आहेत. नगरसेवक नसल्यानं मुंबईला ओरबाडलं जात आहे. किशोरी पेडणेकरांची कचरा व्यवस्थापनावर प्रतिक्रिया. काँग्रेस आगामी निवडणुकीत स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेत. मनसेसोबत युती नको काँग्रेसची भूमिका. स्थानिक पातळीवरचा निर्णय वरिष्ठांना कळवणार. सूत्रांच्या माहितीवर. मंदा म्हात्रे महाराष्ट्र भवनाच्या भूमिपूजनाचा रेकॉर्ड करणार. महाराष्ट्र भवनच्या भूमिपूजनावरून मनसेची टीका. मुख्यमंत्री फडणवीस पुन्हा करणार महाराष्ट्र भवनाचं भूमिपूजन. गेल्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री शिंदेंनी केलं होतं भूमिपूजन. महामार्गाच्या कामावरून आजी माजी खासदारांमध्ये जुंपली. अहिल्यानगर मनमाड महामार्गावरून एकमेकांवर टीका. सुजय विखे निलेश लंकेंमध्ये जुंपली. देवाभाऊंना ईश्वरपूरच्या आधी उरण नाव आहे हे माहीतच नव्हतं. आपण चूक केल्याचं लोकांनी उपोषण केल्यावर त्यांना कळालं. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांचा मुख्यमंत्री आणि भाजप नेत्यांना टोला. मनसे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई शिवतीर्थावर दाखल. निवडणूक घोषित केल्यानंतर मनसेची काय असणार भूमिका? दिल्ली इथे काल निवडणूक आयोगासोबत झालेल्या बैठकीबाबत देणार राज ठाकरेंना माहिती. राज्यातील 8ही पक्षांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला न्याय दिला नाही. स्वराज्य शक्ती सेना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा करुणा मुंडेंची टीका. खासदारांचे जास्त मनावर घेऊ नका, ते अपक्ष आहेत. जयंत पाटलांचा खासदार विशाल पाटलांना चिमटा. तर ठाकरेंचा दौरा शेतकऱ्यांसाठी नाही. ठाकरेंचा दौरा स्वतःचं राजकीय पीक घेण्यासाठी. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांची उद्धव ठाकरेंवर टीका.
निवडणुकीच्या घोषणेआधीच भाजपकडून तयारीला वेग. भाजपकडे नगरपंचायतींच्या थेट नगराध्यक्षांची नावे तयार. भाजप निरीक्षकांनी 3 नावं वरिष्ठांकडे पाठवली. प्रत्येक नगरपालिकेसाठी लिफाफ्यात बंद नावं पाठवली. बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए 160 पेक्षा जास्त जागा जिंकेल. अमित शहांनी व्यक्त केला दावा. बीडच्या अंबाजोगाई शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मॉब डिस्पोजलचा सराव. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज. डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी गोपाल बदने बडतर्फ. फलटण पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्यानं कारवाई. डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणात कारवाईला वेग. डॉक्टर संपदा मुंडेंच्या नातेवाईकांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. अंतरवाली सराटीत भेट घेऊन मृत्यूबाबत सुरू असलेल्या तपासाबाबत केली चर्चा. एसटी महामंडळातील सुरक्षिततेसाठी आयपीएस अधिकारी. स्वारगेट घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेवर प्रश्नचिन्ह. आढावा बैठकीत परिवहन मंत्र्यांनी दिले होते आश्वासन. धाराशिवमधील पाथरुडमध्ये सरकारच्या स्वस्त धान्य दुकानात मिळालेलं निकृष्ट दर्जाचं धान्य घेऊन शेतकरी पोहोचले उद्धव ठाकरेंच्या भेटीला. दुबार मतदारांना राहणार चॉईस. मतदान कुठे करायचं हे ठरवण्याची संधी मिळणार. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळेंची माहिती. पालघर जिल्ह्यात उपप्रमुख क्षेत्ररक्षक पदावर अशोककुमार रणखांब यांची नियुक्ती. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभाग विशेष नागरी संरक्षण दलामध्ये नियुक्ती. मीरा भाईंदरमध्ये स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी नव्या अभ्यास केंद्राचा शुभारंभ. बाळासाहेब ठाकरे कला दालनात लोकार्पण सोहळा पार. पालघरच्या दापचारीमध्ये वनविभागाची कारवाई. बेकायदेशीररित्या जंगलातून तोडलेलं खैर जातीचं लाकूड जप्त. 1.5 लाखांहून अधिक किमतीचं लाकूड जप्त. यवतमाळ मार्गे बँगलोरकडे जाणाऱ्या ट्रकमधून लिकेज. केमिकल शेतात गेल्यानं पिकं पिवळी पडली. शेतकऱ्यांचे यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान. भिवंडी शहरासह ग्रामीण भागात पसरली धुक्याची चादर. सर्वत्र धुकं पसरल्यानं शहरातील कामवाली नदी देखील धुक्यामध्ये जाते. बुलढाण्यातील लोणार सरोवराचं अस्तित्व धोक्यात. सांडपाण्यामुळे पीएचमध्ये घसरण. सरोवरात जिवंत मासे आढळल्यानं खळबळ. अमरावतीत मनपातील जन्म मृत्यू बनावट दाखले प्रकरणी कनिष्ठ लिपिक आणि दलाल यांच्यात आर्थिक व्यवहाराच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल. छत्रपती संभाजीनगरातील बहुप्रतीक्षित बसपोर्टच्या कामाला लवकरच मुहूर्त. सिडको बस स्थानक चिकलठाणा कार्यशाळेत स्थलांतरित. पहिल्या टप्प्यात बांधकाम सुरू करण्याचं नियोजन. मनपाकडून आरक्षित जागांचा अहवाल आयोगाला सादर. निवडणुकीकरता आरक्षण निश्चितीची प्रक्रिया सुरू. 11 नोव्हेंबरला प्रभाग आरक्षण सोडत काढणार. नागपुरात सर्वोच्च न्यायालयाचं खंडपीठ स्थापन करा. अॅडव्होकेट संदीप बदाना यांची मागणी. सरन्यायाधीश भूषण गवईंना निवेदन सादर. यवतमाळमधील घाटंजीत पार पडलं साथी निराधार संघटनेचं अधिवेशन. महेश पवार यांनी यावेळी केलं मार्गदर्शन. परभणीत प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिकांचा मदतीतील गैरव्यवहार गंभीरात. तहसीलदारांनी तातडीनं पाहणी करावी. नागरिकांची मागणी. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांची बाउन्सर्स बॉडी बिल्डरना नोटीस. मतदारांवर दबाव येईल अशी कृत्य करू नये याबाबत नोटीस जारी. दाऊद संबंधित मालमत्ता विकली नसल्याची पुन्हा नोंद. रत्नागिरीतील शेतीयोग्य जमीन लिलावात विकली नाही. लवकरच नवीन फेरी जाहीर केली जाईल. साताऱ्यातील कराडला 3,55,00,000च्या विकास कामाचे दावेदार राजेंद्र सिंह यादवांच्या हस्ते उद्घाटन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून. साताऱ्यातील कराडमध्ये 500 विद्यार्थ्यांची मानवी वोट साखळी. हे अक्षर साकारात अनोखी मतदान जनजागृती. तहसील कार्यालयाच्या स्वीप पथकाच्या माध्यमातून उपक्रम. 14 दिवसात वाशिम एसटी विभागानं 1,67,00,000 रुपये कमावले. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये एसटीला प्रवाशांचा जबरदस्त प्रतिसाद.
मुलुंडपाठोपाठ आता वरळीतील कबूतरखान्याच्या जागेला स्थानिकांचा विरोध. गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत कबूतर आणि कबूतरखान्यांचा वाद चर्चेत. साताऱ्यात प्रकल्पाच्या पहिला हप्त्याचा निधी मिळाल्यानंतरही घरकुले न बांधणाऱ्यांवर होणार कारवाई. 303 जणांना प्रशासनाची नोटीस. ग्रामीण विकास यंत्रणेकडून कार्यवाही. सासूच्या निधनाचं वृत्त समजता सुनेचाही हृदयविकारानं मृत्यू. छत्रपती संभाजीनगरमधील वेदांतनगर भागातील घटना. वारकरी साहित्य परिषदेकडून भक्त पुंडलिकांसाठी नवा सागवानी रथ. नव्या रथातून भक्त पुंडलिकराय यांचा सोहळा आळंदी वारीसाठी मार्गस्थ. त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह संपन्न होतात अशी प्रथा महाराष्ट्रात. प्रथेनुसार मुंबई लोकलमध्ये तरुणाने तुलसी विवाह सोहळ्याचं केलं आयोजन. व्हिडिओ व्हायरल. तर परभणीत गुरु नानक जयंतीनिमित्त सिंधी समाजाकडून भव्य मिरवणूक. शहरात उत्साहाचं वातावरण. मिरवणुकीत नागरिक आणि युवकांचा मोठ्या संख्येनं सहभाग. गुरु नानक जयंतीनिमित्त देहू रोडच्या श्री गुरुसिंह सभा गुरुद्वारमध्ये भक्तीचा सोहळा. गुरुद्वाराच्या संपूर्ण परिसरात आकर्षक विद्युत रोषणाईची सजावट. नाशिकच्या रामकुंडावर स्नानासाठी भाविकांची अलोट गर्दी. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त स्नानानंतर कार्तिक स्वामींच्या दर्शनाला महत्त्व. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कोल्हापुरातील पंचगंगा घाट उजळला 51,000 दिव्यांनी. देवदिवाळीचा दैवी सोहळा तेजोमय. पुण्याच्या वेल्हेमध्ये वाघ बारस पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी. आदिवासी महादेव कोळी संघटनेकडून कार्यक्रमाचं आयोजन. पारंपरिक वनभोजनानं उत्सवाचा समारोप. जळगाव शहराचे ग्रामदैवत श्री प्रभू रामचंद्र यांच्या श्रीराम मंदिरात आज श्री हरिहर भेट सोहळा संपन्न. श्रीराम मंदिरात श्री हरिहर भेट सोहळ्याचा दर्शनासाठी भाविकांची गर्दी. आज श्री गुरु नानकजी यांची जयंती. जयंतीनिमित्त मालेगावमधील नूतन माध्यमिक विद्यालयात फलकचित्र रेखाटून विनम्र अभिवादन. यवतमाळमधील ग्रामीण भागात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या काकड आरतीचा समारोप. पहाटेपासून भक्तिमय वातावरण. नागपूरमध्ये 2 दिवसांपासून सुरू असलेला निवासी डॉक्टरांचा संप अखेर मागे. सेंट्रल मार्ड आणि बीएमसी मार्डने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आश्वासनानंतर संप मागे. कल्याणमधील केडीएमसी हद्दीतील रस्त्याच्या दुभाजकामध्ये मोबाईल टॉवर उभारण्यास नागरिकांचा विरोध. नागरिकांनी विरोध करत केलं काम बंद आंदोलन. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत प्रशिक्षण घेऊन काम मिळत नसल्यानं युवक आक्रमक. राज्यभरातील युवक नाशिकमध्ये दाखल. जोपर्यंत नियुक्ती होत नाही तोपर्यंत उपोषण करणार. तुकाराम बाबा महाराजांचा इशारा. भंडाऱ्यात भाजपच्या वतीनं निषेध आंदोलन. प्रधानमंत्री मुख्यमंत्री यांना उडवून देऊ म्हणणाऱ्या खासदार प्रशांत पडोळेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. ठाण्यात स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित संगीत संन्यस्त खडक नाटकाच्या प्रयोगाला वंचित बहुजन आघाडीचा विरोध. गडकरी रंगायतन इथे पोलीस बंदोबस्तात वाढ. नाटकातून गौतम बुद्धांची अवहेलना केल्याचा आरोप. कल्याणच्या रिंग रोड टप्पा 3च्या कामाला वेग. 6 महिन्यात काम पूर्ण होणार असल्याची माहिती. पिंपरी चिंचवडमध्ये वाकडमध्ये अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली चुकीच्या पद्धतीनं काम सुरू. काम न थांबवल्यास तीव्र जनआंदोलनाचा इशारा. तर वडाळामधील मोनोरेल ट्रायल दरम्यान बंद. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मोनोरेल बंद. नवीन डब्यांची चाचणी सुरू असताना घडला प्रकार. ओखा ते मदुराई दरम्यान धावणाऱ्या गाडीला वाशिम आणि हिंगोली या दोन्ही स्थानकांवर मिळाला थांबा. या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण. ओखा मदुराई रेल्वे गाडी वाशिम आणि हिंगोली स्थानकांवर थांबणार. रत्नागिरीमध्ये अवकाळी पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील घरांना पुराचा फटका. आमदार किरण सामंत यांच्या आदेशानंतर चिखल मातीचा गाळ साफ करून देण्यात आला. जालन्यात अवकाळी पावसामुळे शेतातच मक्याला फुटले कोंब. शेतकऱ्यांना आर्थिक फटका. अवकाळी पावसानं शेतकरी हवालदिल. चंद्रपूर जिल्ह्यात मोठा चक्रीवादळाच्या सह आलेल्या अवकाळी पावसानं कापसाचं नुकसान. शेतकरी पुन्हा संकटात. वाशिममधील कारंजा बाजार समितीत शेतकऱ्याला मारहाण प्रकरण. या प्रकरणाची
चौकशी करून कारवाई करू, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं वक्तव्य. सोलापुरात केंद्रीय पथकाचा कारनामा, शेतकऱ्यांशी संवाद न साधता केंद्रीय पथक निघून गेलं. हत्तूर गावच्या शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त. चंद्रपूर जिल्ह्यात सततच्या पावसामुळे सोयाबीनचं नुकसान, शेतकऱ्यानं 6 एकरावरील पीक दिलं पेटवून. पुण्याच्या मुळशी तालुक्यात पावसाची उघडीप नसल्यानं शेतकऱ्यांवर संकट, भात पिकांचं नुकसान, करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढला. बीड जिल्ह्यात खरीप हंगामात यंदा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी, पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्याकरता केंद्रीय पथकाचा पाहणी दौरा. वाशिममधील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण आणि शेतमाल विक्री केंद्राची इमारत शेतकऱ्यांसाठी ठरली पांढरा हत्ती. 20 महिन्याच्या कालावधी उलटूनही मूळ हेतूला दुर्लक्ष. वाशिम जिल्ह्यात रब्बी पेरणीला सुरुवात, गहू आणि हरभरा पिकांवर मरी रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल. परभणीत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केल्याप्रकरणी कार्यवाहीची मागणी, प्रहार जनशक्ती पक्षाची पोलिसांकडे तक्रार. सोलापुरात एसटी बसचा अपघात, चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला, घटनेचं कारण स्पष्ट. हिंगोलीत सफरचंदाची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात, ट्रक पलटी झाल्यानं रस्त्याच्या कडेला सफरचंद पडले. अमरावतीत किन्नर समाजाच्या 2 गटात तुफान राडा, मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित. पुण्याच्या खेड तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला थोडक्यात बचावला, थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित. या सर्व बातम्यांसह टॉप 50 मध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.